टोक, शिरत नाही डोक्यात इतिहास, भूगोल गाठतोय जागतिक टोक. हक्क कर्तव्यांसाठी झगडणारं ते नागरिक शास्त्र तर कधीच कळत नाही. इंग्रजीचं व्याकरण सुजन हो, बाल मनाला पेलवत नाही. खेळ मनोरंजन दूरच आजकाल, फक्त पुस्तकात डोकं घालावं लागतं. आम्ही आमच्या मनाप्रमाणे नाही जगत, आम्हाला आयुष्य मागावं लागतं. स्वप्न इच्छा उराशी बाळगून आम्ही विद्यार्थी धावतोय हो. बघा आपलं थोडस तरी म्हणून पावला पावलाला झुरतोय. दडपण येतंय मनावर आमच्या, आमची रोजच घडते हत्या. दडपण येतंय मनावर आमच्या, आमची रोजच घडते हत्या. अहो समजून घेतलं ना थोडस तरी थांबेल विद्यार्थी आत्महत्या. समजून घेतलं थोडस तरी थांबेल विद्यार्थी आत्महत्या. आमच्या शेजारच्या दामले काकी आणि त्यांचा बंड्या अतिशय हुशार. आई म्हणायची डॉक्टर हो, बाबा म्हणायचे कलेक्टर हो, मधल्यामध्ये बंड्या मात्र लाचार. खूप शिकला बिचारा पण मनाप्रमाणे नाही जगला. डॉक्टर नाही, कलेक्टर नाही, पण आयुष्याला मुकला. पंचगंगेत तरंगणारा त्याचा मृतदेह पाहून जीवाचा थरकाप उडाला. विद्यार्थी आत्महत्येच्या संख्येत मात्र एक आकडा आणखी वाढला. शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. परीक्षेतील अपयश, स्पर्धेचा ताण, इतर विद्यार्थ्यांशी केली जाणारी तुलना, नैराश्यातून मनात निर्माण झालेला न्यूनगंड, परीक्षेची भीती आणि पेपर अवघड गेल्याचं शल्य अशा अनेक कारणांमधून विद्यार्थी आज स्वतःला संपवतोय. सांगताना खूप खेद वाटतोय मित्र हो, पण आपला महाराष्ट्र विद्यार्थी आत्महत्येमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. संपूर्ण भारतात होणाऱ्या आत्महत्यांपैकी विद्यार्थी आत्महत्यांचं प्रमाण हे 6.7% इतकं. 2014 साली आपल्या भारतात 8,068 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तर 2015 साली हाच आकडा 8,952 पर्यंत पोहोचला. एकट्या महाराष्ट्रात 2015 साली 1,230 विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवन संपवलं. 2015च्या राष्ट्रीय गुन्हे विषयक सांख्यिकी अहवालानुसार भारतात होणाऱ्या आत्महत्यांपैकी 13.5% विद्यार्थी आत्महत्या या महाराष्ट्रात होतात. गणित अथवा इंग्रजीत आम्ही नापास झालो म्हणून आम्ही नापास, पण इतर विषय जे चांगले असतात त्यांचं काय? ही गुणवत्ता मूल्यमापनाची पद्धत चुकीची वाटते. नमामि शारदा देवी विद्यारंभे सुमंगलाम नरस्तस्या प्रसादेन पांडित्यम लभते सदा. असं बाळकडू घेऊन शाळेत पहिलं पाऊल टाकताना सोबत असणारे तुम्हीच, आणि नंतर शिक्षण घेताना शिक्षणाचा बाजार मांडून शिक्षणाच्या आईचा घो म्हणणारे देखील तुम्हीच. अहो विद्यार्थी म्हणजे हातातलं यंत्र किंवा बाऊल आहे का? त्याच्या बालमनावर एवढा अत्याचार का? कधी अतिलाडानं बिघडून आत्महत्या होते, तर कधी एखादी इच्छा अपूर्ण राहिली म्हणून आत्महत्या होते. रितिका चॅटर्जी नावाच्या 19 वर्षीय विद्यार्थिनीनं कानपूर इथल्या IIT संस्थेत वसतिगृहात नापास झाल्याबद्दल वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली. तर औरंगाबाद मधील वाळूज येथील 10वीत शिकणारी समिधा, जिनं विष प्राशन करून स्वतःच्या जीवनाला पूर्णविराम दिला. 8वीत शिकणारा मुकेश, रत्नागिरीत 8वीत शिकणारा मुकेश, अथवा पुण्यात भारती विद्यापीठात MD करणारी प्रियांका देशमुख, या सगळ्यांच्या आत्महत्यातून नक्की एकच कळतंय की हे सारं कुठेतरी थांबावं. आणि म्हणून शेवटी एवढंच सांगेन, शिक्षणासाठी अजूनही बनवण डोनेशनने थडकी भरते. काही करा पण फी भरा, शिक्षण इथे विकत मिळते. नाव नोंदवलं की जात विचारता खरोखरच न्याय मिळतोय का? 8वी पर्यंत सगळे पास, गुणवत्तेला न्याय मिळतोय का? कधी संपणार हा पोरखेळ? कधी थांबणार निष्पाप जीवाची हत्या? 8वीत शिकणारी सृष्टी जाधव मांडते, शैक्षणिक ताणामुळे विद्यार्थी आत्महत्या, शैक्षणिक ताणामुळे विद्यार्थी आत्महत्या. धन्यवाद.